24 तासात गुडघेदुखी गायब। हा उपाय करा, कंबरदुखी, गुडघेदुखी झटक्यात कमी होणार। 100% तात्काळ रिझल्ट आता तुम्हाला गुडघेदुखीवर लगेचच तुम्हाला आता मिळणार आहे। तुमचे गुडघे दुखत असतील, पाठ तुमची दुखत असेल, कंबर तुमची दुखत असेल, सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज त्या ठिकाणी येत असेल, तर आता ही सर्व समस्या पूर्णपणे आता बंद होणार आहे। 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला लगेचच आता रिझल्ट पाहायला मिळणार आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता यावर एक घरगुती औषध या ठिकाणी मित्रांनो आता शोधून काढलं आहे। जे जर औषध तुम्ही जर घेतलं तर तुमच्या शरीरामधील सर्व वेदना जाग्यावर कमी आता होणार आहेत। यामध्ये हात दुखणे असेल, पाय दुखणे असेल, कंबर दुखी असेल, उठता बसता तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज त्या ठिकाणी आता येत असेल, तर हा आवाज आता पूर्णपणे बंद होणार आहे। पण पुढील 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला आता 3 आयुर्वेदिक औषधे तुम्हाला घरगुती पदार्थापासून आता बनवायचे आहेत। 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला हा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अगदी 0 रुपयामध्ये घरातील असणाऱ्या 3 वस्तूपासून हे औषधी तुम्हाला आता या ठिकाणी बनवायचं आहे। जुन्या काळातील लोक जसं आजारी पडल्यावर दवाखान्यामध्ये न जाता घरामध्येच काढा करून पित होते, तशा प्रकारे हे औषधाचा तुमच्या आता कंबरदुखीसाठी, गुडघेदुखीसाठी, हे मजबूत करण्यासाठी घरातल्या घरातच तुम्हाला आता हा औषधांचा काढा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता करता येणार आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 2 ते 3 असे घरगुती उपाय या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातील की जे केल्यानंतर तुमच्या हाडाच्या संदर्भातील सर्व आजार बरे होण्यामध्ये या ठिकाणी आता या पदार्थामध्ये क्षमता आहे। आयुर्वेदिक हा फॉर्म्युला असल्याने तुमच्या शरीरावर याचा साइड इफेक्ट त्या ठिकाणी कोणताही होणार नाही। हे खूप पॉवरफुल देखील आहे मित्रांनो। उठताना बसताना तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज येणं, थोडंसं चालल्यानंतर तुमचे पाय दुखणे, थोडंसं काम केल्यानंतर तुमची पाठ दुखणे, कंबर दुखणे, वयामानाने संधिवातासारखा तुम्हाला आजार होणं, तसेच गुडघेदुखीचा त्रास, अशा त्रासामध्ये तुम्ही जर अडकून जर या ठिकाणी मित्रांनो आता या ठिकाणी बसला असाल आणि कोणती औषधे घेऊन तुम्हाला जर फरक पडत नसेल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये इकडं तिकडं कोणती औषधं घेऊन जर तुम्हाला फरक पडत नसेल, आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे हा उपाय तुम्ही आता नक्की या ठिकाणी मित्रांनो करायचा आहे। तर बघा, शरीरामधील कोणताही भाग तुमचा दुखत असेल तर आता 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला बंद होणारा रिझल्ट तुम्हाला देणार आहे। घरातीलच तुमच्या आता या पदार्थांचा एक काढा करून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता प्यायचा आहे। आतापर्यंत जवळजवळ हजारो माणसांनी हा उपाय मित्रांनो करून बघितला आहे। बघा, हजारो माणसांनी आतापर्यंत हा उपाय करून बघितलेला आहे। त्यांना 12 तासांच्या आतमध्ये मित्रांनो रिझल्ट देखील पाहायला त्या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी जाणून आता घेणार आहोत की हाडांच्या संदर्भातील तुम्हाला कोणताही आजार जर असेल शरीरामध्ये, जसं की पाठदुखी तुम्हाला असेल, कंबर तुमची दुखत असेल, हाडांच्या तुमच्या आवाज येणं असेल किंवा इतर दुखण्याचे आजार तुमच्या शरीरामध्ये जर असतील, तर याची काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असे घरगुती 2 ते 3 उपाय तुम्हाला सांगणार आहे, जे आयुर्वेदिक फॉर्म्युले आहेत मित्रांनो, ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामधून तुमचे कमजोर झालेले शरीर एकदम दणकट होणार आहे मित्रांनो। आता शरीरामधील अशक्तपणा देखील तुमच्या निघून जाणार आहे। त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आली आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आजकाल तरुण मुलामध्ये किंवा तरुण लोकांमध्ये या ठिकाणी उठता बसता त्यांच्या हाडामधून आवाज येणं, पायामधून कटकट असा आवाज येणं, ही एक समस्या आता नॉर्मल सगळ्यांच्यात झाली आहे। हाडामधून कटकट आवाज येणं, चालताना हाडामधून आवाज येणं, उठल्यानंतर उठताना बसताना हाडामधून आवाज येणं, तुमच्या गुडघ्यामधून, कोपरामधून किंवा पायांच्या घोट्यापाशी आता कटकट असा आवाज येणं, ही गोष्ट आता कॉमन झाल्या। पण या आवाजामागचं मित्रांनो कारण नेमकं काय आहे बघा, किंवा हाडामध्ये आवाज येणं ही कोणत्या तरी आजारांची लक्षण आहे। मागच्या एका दाव्यामध्ये डॉक्टरांच्या असं लक्षात आलं आहे की हाडामध्ये कटकट असा आवाज येणं म्हणजे भविष्यात तुम्हाला खूप मोठा धोका असल्याचं लक्षण असल्याचं या ठिकाणी मित्रांनो आता सांगितलेलं आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला घरातीलच काही वस्तू घेऊन
तुम्हाला औषधांचा एक काढा करून तुम्हाला आता डॉक्टरांनी या ठिकाणी तुम्हाला प्यायला सांगितलं आहे। जर तुम्ही तो काढा करून पिला तर अजिबात कधीच तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज इथून पुढे येणार नाही। तुमची कंबरदुखी, तुमची गुडघेदुखी सर्व काही 12 तासांच्या आतमध्ये एकदम तुम्हाला ठीक होणार आहे मित्रांनो। आता आपण पहिल्यांदा पाहूया की आपल्या हाडामध्ये जो कटकट असा आवाज त्या ठिकाणी येतो तो नेमका काय येतो, त्याची हाडे जे आहेत, तुमची हाडे जे आहेत कटकट असा आवाज येतो नेमका का होतो, त्याची लक्षणे काय आहेत, आणि त्यानंतर आपण पाहूया की ज्या लोकांना कंबरदुखीचा त्या ठिकाणी त्रास होतोय, गुडघेदुखीचा त्रास आहे, सांधेदुखीचा त्रास आहे, यावरती कोणता काढा आयुर्वेदिक काढा औषधांचा करून प्यायचा आहे नक्की बघा। 12 तासांच्या आतमध्ये हा काढा पिल्यानंतर तुम्हाला हा रिझल्ट आता पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुमची गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, हाडांचा आजार असेल, सांधेदुखी असेल तर हा 2 मिनिटांचा व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही बघायचा आहे। घरातीलच तुमच्या 2 ते 3 वस्तू आहेत ज्या एकत्र करून तुम्हाला प्यायचे आहेत। यासाठी तुम्ही आता इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। तुमच्या शरीरामध्ये जेव्हा पचन क्षमतेमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करता त्यानंतर पचन क्षमतेमध्ये ज्यावेळेस बिघाड होतो आणि शरीरामध्ये वात ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी वाढून जाते, तर त्यावेळेस जे आपले हाडे आहेत तर त्या हाडामध्ये जो जॉईंट असतो मित्रांनो, उदाहरणार्थ आपल्या कोपरामध्ये हाताचा कोपरा असतो, पायाच्या घोटामध्ये किंवा आपल्या गुडघ्यामध्ये जॉईंट असतं म्हणजे पाय खालीवर होत असतो, तर ती एक कॉर्नर असतो, तर त्या जॉईंटमध्ये असणारं जे काय लिक्विड असतं मित्रांनो त्यामधून उठता बसता असा आवाज येत असतो। हा आवाज जर आला तर मग यासाठी देखील तुम्ही काय करायचं आहे तर बघा, शक्यतो तुमची पचन क्षमता व्यवस्थित करायचं आहे। म्हणजे तुमचं खाल्लेलं जर पचलं व्यवस्थित नसेल तर कटकट असा आवाज येतो आणि शरीरामध्ये गॅस तयार म्हणजे काय म्हणतोय, तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी गॅस तयार होत असतो, अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कटकट असा आवाज येत असतो। त्यामुळे असे पदार्थ खायचे आहेत जे शरीरामध्ये गॅस तयार होणार नाही, असे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत। ज्याकरता रात्री तुम्ही बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, रात्री संत्री त्या ठिकाणी लिंबू असं आंबट वर्गीय तुम्ही टाळायचं आहे, म्हणजे फॉर्मेटिक पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी टाळायचं आहे। म्हणजे दूध, दही, लस्सी म्हणजे आंबट जे पदार्थ आहेत तर ते शक्यतो रात्री तुम्ही टाळायचं आहे, जेणेकरून काही बबल्स आहेत किंवा जे वायू आहे तर ते त्या ठिकाणी कमी होऊन जाईल मित्रांनो। आता या हाडामधील कटकट असा आवाज येतोय तर बघा, तुमच्या हाडामध्ये कटकट असा आवाज येतोय तर यासाठी देखील पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला जालिम असा उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी या ठिकाणी मित्रांनो सांगितला आहे। तो जर तुम्ही केला तर कधी सुद्धा इथून पुढे तुमच्या हाडामधून आवाज येणार नाही। बघा, तुमच्या हाडामध्ये जर तुम्हाला कटकट असा आवाज येत असेल तर तुमच्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला पुढे सांगणार आहे। तसेच मित्रांनो, आता बघा या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तुमच्या शरीरामधील जी कंबरदुखी तुमची आहे, गुडघेदुखी आहे, तुम्हाला त्या ठिकाणी संधिवाताचा त्रास आहे तर घरातल्या घरातच तुम्हाला आयुर्वेदिक पदार्थ आता सांगणार आहे, जे खाऊन तुम्हाला कसं बरं करायचं आहे। बघा, यामधील तुमच्या घरातील 3 पदार्थांचा तुम्हाला सांगतो। हे 3 पदार्थ सांगितल्यानंतर तुम्हाला 3 पदार्थ सांगणार आहे। या 3 पदार्थ तुम्ही व्यवस्थित एक तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे, त्यानुसार तुम्ही करायचं आहे। एक ठराविक वेळेला हा फॉर्म्युला तयार करून तर तुम्ही घेतला तर तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवाताचा त्रास पूर्णपणे बरा होणार आहे। यासाठी तुम्ही पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा, व्हिडिओच्या शेवटी हे पदार्थ जे आहेत तर ते कोणत्या पद्धतीने खायचे हे पण सांगतो। जर तुम्ही हे पदार्थ खाण्याची पद्धत जर व्यवस्थित नाही ऐकला, जर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी चुकला तर व्यवस्थित तुम्हाला कसं खायचे समजणार नाही, याचा कुठलाही फायदा होणार नाही। जे खाल्ल्यावर तुमची कंबरदुखी, गुडघेदुखी, संधिवात जो आहे तर तो काय नीट होणार आहे। असे 3 पदार्थ एकत्र करून तुम्हाला ठराविक आम्ही जी वेळ सांगणार आहे त्या वेळेला तुम्हाला खायचं आहे। आता पण या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे हे 3 पदार्थ एकत्र व्यवस्थित करायचे आहेत। कोणते पदार्थ आहेत? आयुर्वेदिक काढा आहे, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे। कोणते पदार्थ आहेत या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, सर्वात पहिल्यांदा जो पदार्थ आहे तो म्हणजे देशी हरभरा तुम्हाला घ्यायचा आहे। बघा, देशी हरभराच तुम्हाला घ्यायचा आहे, बाकीचे जे तुम्हाला दुकानामधून मिळतात ते हरभरे नाही घ्यायचे। एकदम देशी हरभरा तुम्हाला घ्यायचा आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये देशी हरभरा हा 100% असतोच। हरभऱ्यामध्ये प्रथिने असतात, मॅग्नेशियम असतात, फॉस्फरस असतात, जस्त, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन B3 आणि सोडियम यासारखे पोषक घटक असतात।
याशिवाय या हरभऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट, दाहक विरोधी गुणधर्म, बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म जे असतात, म्हणजे ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आपलं दणकट होण्याचं काम हे हरभरा करत असतो। आणि आता तुम्हाला जे 3 पदार्थ सांगणार आहे त्यामधील पहिला पदार्थ तुम्हाला हरभरा सांगत आहे। या हरभऱ्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त फायबर असतं आणि तुमची कंबर दुखत असेल, गुडघे दुखत असेल, तसेच या ठिकाणी संधिवाताचा त्रास असेल तर ते तुमचं दुखत असेल तर कधी विचार केलाय का बघा, तुमच्या हाडामध्ये जेव्हा कॅल्शियम संपलेलं असेल तेव्हाच तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे फायबर संपलेलं असतं आणि तेव्हा तुम्हाला हा कंबरदुखीचा हाडांचा त्रास होऊ लागतो। ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे फायबर त्या ठिकाणी परत भरेल त्यावेळी आपली कंबरदुखी, गुडघेदुखी, संधिवाताचा त्रास आपोआप कमी होणार मित्रांनो, एकदम कमी होणार आहे। तर त्यामुळे तुम्ही बदामापेक्षाही 10 पटीने जास्त फायबर देणारा या हरभऱ्यामध्ये पूर्ण ही ताकद भरलेली असते मित्रांनो। आणि ही जर फायबर आपल्या शरीरामध्ये गेलं तर तुमची कंबर आपोआप दुखायची थांबते, गुडघे दुखायचे थांबतात, संधिवाताचा त्रास जो असतो तर तो कमी होतो। परंतु फक्त हरभरेच खाऊन चालणार नाही मित्रांनो, अजून पण यासाठी 2 पदार्थ आहेत, ते मिक्स करून एक ठराविक वेळेला तुम्हाला खायचे आहेत। मग ते अजून 2 पदार्थ कोणते आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ 2 मिनिटे बघा। 3 पदार्थांचं तुम्हाला एकत्र करून त्या ठिकाणी खायचं आहे। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या मित्रांना कोणताच फायदा होणार नाही, कारण अर्धवट माहिती कधीच चांगली नसते मित्रांनो। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दुसरा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे मित्रांनो मूग। आता जो मूग असतो तो इतका शक्तिशाली मूग असतो मित्रांनो ज्याचा आपण विचार सुद्धा केला नसेल, ज्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच विचार पण केला नसेल। आपल्या घरामध्ये मूग कुठेतरी असतंच, डब्यामध्ये वगैरे। तर या मुगामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला लागणारं यामध्ये मित्रांनो फायबर असतं, विटॅमिन असतं। ज्यावेळी आपण आपल्या हाडामधील कॅल्शियम त्या ठिकाणी कमी होत असतं, म्हणजेच हाडामध्ये एक नावाचं एक ग्रीस असतं तर ते कमी होत असतं। हे कॅल्शियम नसल्यामुळे हाडे आपली कुमकुवत होतात, हाडे ठिसूळ होतात, ज्याच्या माध्यमातून आपली कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास आपल्याला लगेच होऊ लागतो। मग आता तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये जो मूग आहे तर त्या मुगामध्ये फायबर असतं, ते आपल्या शरीरामध्ये घालायचं आहे म्हणजे खायचं आहे। तर यासाठी तुम्हाला एक प्रोसेस आहे। पहिला पदार्थ सांगितलाय तो म्हणजे हरभरा, दुसरा पदार्थ सांगितलाय तो म्हणजे मूग। आता तिसरा पदार्थ कोणता आहे लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघायचं आहे। 3 पदार्थ तुम्हाला एकत्र करून एक प्रकारची पावडर पण आहे, तुम्हाला पुढे पावडर आहे, ती पावडर पण कशी टाकायची ते पण सांगणार आहे। पावडर टाकून तुम्ही एक ठराविक वेळेला जर खाल्ला तर पुढील 12 तासांच्या आतमध्ये तुमची कंबरदुखी, गुडघेदुखी तसेच तुम्हाला त्या ठिकाणी सांधेदुखी हे दुखायचं तुम्हाला थांबणार आहे। हा उपाय मित्रांनो आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला आहे, याचा तुमच्या शरीरावर कोणताही चुकीचा परिणाम होणार नाही, कारण हे जे पदार्थ तुम्हाला सांगताय हे आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहेत। या पदार्थामधून तुम्हाला फायबर मिळते, भूक लागते, भूक लागल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त खाऊ शकता। तर बघा, तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे शेंगदाणे। आता शेंगदाणे म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये लगेच त्या ठिकाणी विचारच आला असेल की शेंगदाणे हे तेलकट असतात, यामुळे पित्त होण्याची शक्यता असते। तर मित्रांनो अजिबात हा गैरसमज कोणीही करून घ्यायचा नाही। शेंगदाणे तुम्हाला किराणा दुकानामधून विकत अजिबात घ्यायचं नाही। तुम्हाला माहित असेल आपल्या गावाकडील गावाकडील छोट्या बाजारामध्ये घुंगरू नावाचं शेंगदाणं प्युअर देशी विकत तुम्हाला आणायचं आहे। या शेंगदाण्यामध्ये मित्रांनो इतकी प्रचंड ताकद असते, ज्यावेळी आपल्या शरीरामधील कॅल्शियम कमी होतं त्यावेळी पूर्णपणे भरून काढायचं काम हे घुंगरू शेंगदाणे करत असतं। मग आता हे जे पदार्थ तुम्हाला 3 सांगितलेत तर याची प्रोसेस नेमकी कोणती आहे नक्की बघायचं आहे। तसेच कोणत्या वेळेला तुम्हाला हे 3 पदार्थ एकत्र करून खायचे आहेत नक्की बघा। 3 पदार्थावर एक पावडर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिक्स करायचे आहे। कोणती पावडर मिक्स करायची आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी आता सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जी प्रोसेस सांगतो ती नीट समजून काळजीपूर्वक घ्या, अन्यथा तुम्हाला फायदा होणार नाही। बघा, पहिल्यांदा सांगतो सविस्तरपणे तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं आहे। तुम्हाला आता मुठभर तुम्हाला हरभरे घ्यायचे आहेत, मुठभर तुम्हाला मूग घ्यायचा आहे, त्यानंतर मुठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे तिन्ही बघा तुम्ही रात्री एका भांड्यामध्ये भिजू घालायचं आहे। हे भिजू घातल्यानंतर रात्री 10ला जर तुम्ही त्या ठिकाणी आता हे मूग, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हरभरा आणि शेंगदाणे हे जर रात्री 10ला तुम्ही भिजू घातलं तर सकाळी 7ला तुम्ही उठल्यावर झोपेतून हे भिजू घातलेले 3 पदार्थ तुम्हाला आता पाण्यातून या ठिकाणी मित्रांनो बाहेर काढायचे आहेत। हे बाहेर काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील जो मिक्सर आहे त्यामध्ये 4 बदाम, 4 काजू
तसेच मित्रांनो एक अर्धा वाटी खोबरं, थोडासा गुळ त्यामध्ये टाकून मिक्सरमधून तुम्हाला ही पावडर तुम्हाला लगेचच मिक्सरमधून करून घ्यायची बारीकपणे। ही पावडर तुम्हाला हे जे आपण बाहेर काढलेले मूग, हरभरा, शेंगदाणे हे आहेत याच्यावरती तुम्हाला टाकायचं आहे। यावरती जर तुम्ही टाकला तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडं मीठ सुद्धा तुम्ही टाकू शकता। तसेच मित्रांनो यामध्ये तुम्ही 1 चमचा मध देखील टाकू शकता, जे तुम्ही सकाळी सकाळी उठल्यावर ब्रश केल्या नाश्ता म्हणून मित्रांनो खाऊ शकता। पोहे, उपीट, वडापाव असले पदार्थ तुम्ही आजपासून खायचं पूर्णपणे सोडून द्यायचं आहे। हे पदार्थ जे सांगितलेत तर हे पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता। जर तुम्ही दररोज असे पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये फायबर तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ज्या हाडांच्या वेदना आहेत म्हणजेच कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी तुम्हाला ही कायमचं दुखायचं बंद होईल। मित्रांनो हे पदार्थ तुम्हाला भरपूर फायबर आणि ताकद देणारे पदार्थ आहेत। तुमच्या शरीरामधील अशक्तपणा घालणारे पदार्थ आहेत, तुमची कमजोरी घालणारे पदार्थ आहेत। तुम्ही चालताना तुम्हाला अशक्तपणा येत असेल तर नक्कीच तुम्ही हे पदार्थ खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे आयुर्वेदिक आणि आरोग्याबद्दल चांगल्या टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।